मागच्या लेक्चरला बघितलं होतं मेंड्यूल प्रेडिक्ट मेरिट्स आणि डिमेरिट्स. आता डिमेरिट्स काल बघितले होते. आता आजचा नवीन पॉईंट आहे मॉडर्न प्रेडिक्ट लॉ. तर मॉडर्न प्रेडिक्ट लॉ कशाला म्हणतात? द प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट आर प्रेडिक्ट फंक्शन देअर ॲटॉमिक मास ॲटॉमिक नंबर. आता मेंड्यूल्स प्रेडिक्ट टेबल मध्ये आपण कशा बघितलं होतं? मेंड्यूल्स मध्ये ॲटॉमिक मास होतं, समजतंय. आता मॉडर्न प्रेडिक्ट टेबल मध्ये काय ॲटॉमिक नंबर आहे, म्हणजे एखाद्या एलिमेंटची प्रॉपर्टी कायच्या रिलेटेड आहे, त्याच्या ॲटॉमिक नंबर असतो, समजतंय. हे त्याला इम्पॉर्टंट दिले मॉडर्न प्रेडिक्ट टेबल मध्ये. आणि मेंड्यूलच्या प्रेडिक्ट टेबल मध्ये ॲटॉमिक मासला त्यांनी इम्पॉर्टंट दिलं, ह्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबरला इम्पॉर्टंट दिलंय. आणि जे एलिमेंट त्यांनी ह्या ग्रुप्समध्ये अरेंजमेंट केलेत ते ॲटॉमिक नंबरवर अरेंज केलेत. जे प्रॉब्लेम्स डोबेरियन ट्राइड्सला झाले, न्यूलॉन ऑक्टेटला झाले आणि मेंड्यूसला झाले, तर हे ते प्रॉब्लेम्स ओव्हरकम केले आणि एलिमेंट्सला बरोबर टेबलमध्ये काय केले, प्लेस केलंय. आणि ते कशावर केलंय? ॲटॉमिक नंबरवर केलंय, समजतंय. आता हा झाला तुमचा लॉ. आता पुढचा आहे इथं मॉडर्न प्रेडिक्ट टेबल, लॉंग फॉर्म ऑफ प्रेडिक्ट टेबल. आता बघा, द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट रिझल्ट फ्रॉम द अरेंजमेंट ऑफ एलिमेंट इन द इनक्रीज ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर इन द मॉडर्न प्रेडिक्ट टेबल. आता जे एलिमेंट अरेंज केलेत तर हे कशावर केलेत? त्याच्या ॲटॉमिक नंबरवर आणि इनक्रीज ऑर्डर मध्ये. आता बघितलं हायड्रोजनचा 1 आहे, इथं हेलियम आला 2, त्याच्यानंतर इथं लिथियम 3, बेरिलियम 4, बोरॉन 5, 6, पुन्हा नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, फ्लोरीन 9, निऑन 10. म्हणजे हे सगळे इनक्रीज ऑर्डर आहे. म्हणजे नुसतं असे इकडून असे नंबर प्लेस करता येते, 20, 21, 22, 23, 24 असं इकडं, परत पुन्हा 37, 38, 39, 40. म्हणजे पुढचे ॲटॉमिक नंबरवर त्यांनी काय केलंय? इनक्रीज ऑर्डर मध्ये त्याला प्लेस केलंय प्रत्येक एलिमेंट्सला, समजतंय. आता परत आहे द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट कॅन बी प्रिडिक्टेड मोर ॲक्युरेटली विथ द हेल्प ऑफ मॉडर्न प्रेडिक्ट टेबल फ्रॉम द बेसिक ॲटॉमिक नंबर. आता ॲटॉमिक नंबरवर सगळ्या त्याच्या प्रॉपर्टी सुद्धा काय झाल्यात? मॅच झाल्यात एलिमेंटच्या. म्हणजे केमिकल असेल, फिजिकल प्रॉपर्टी सुद्धा काय झाल्या? मॅच झाल्या आणि बरोबर प्रत्येक एलिमेंट त्या ठिकाणी फिक्स झाले, समजतंय. पुन्हा आहे द मॉडर्न प्रेडिक्ट टेबल ऑल्सो कॉल्ड ॲज द लॉंग फॉर्म ऑफ प्रेडिक्ट टेबल, म्हणजे त्याला लॉंग फॉर्म ऑफ प्रेडिक्ट टेबल सुद्धा म्हणलं जाते. अँड दिस मॉडर्न प्रेडिक्ट टेबल द एलिमेंट आर अरेंज अकॉर्डिंग विथ देअर ॲटॉमिक नंबर. आता जे एलिमेंट अरेंज केलेत या टेबलमध्ये ते कशावर केलेत? त्याच्या ॲटॉमिक नंबरवर. म्हणजे हायड्रोजनला 1च दिलंय. आता तो काल आपण बघितलं ह्याचा प्लेस वेगळं होतं, म्हणजे इथं अल्कली मेटल्स आहेत, इकडं ग्रुप नंबर 7 मध्ये त्याला हॅलोजन मेटल बरोबर त्याला ऍड केलं, समजतंय. पण त्याला ग्रुप नंबर 1च टाकलं. पण हिने पण त्याची पोझिशन चेंज केली नाही हायड्रोजनची, कोणी? मॉडर्न प्रेडिक्ट टेबल मध्ये मोजलीनं, समजतंय. म्हणजे त्याला ॲटॉमिक जे नंबर होता हायड्रोजनचा ते 1 होता, तर त्यामुळे त्याला 1 वरच त्याने ठेवलं. आणि इथं पुढे पॉईंट पण आलाय तो बघा, द मोस्ट ऑफ ड्रॉबॅक मेंड्यूल प्रेडिक्ट टेबल अपेअर आर रिमूव्ह. आता जेवढे ड्रॉबॅक्स होते ते सगळे रिमूव्ह केले. कोणते ड्रॉबॅक्स होते? कोबाल्ट आणि निकेलचा मास सेम होतं, त्याला कन्फ्युज होतो त्याच्याबद्दल. तो पण आयसोटोप डिस्कवर झाले त्यावेळेस तो त्याला चॅलेंज होतं की त्या आयसोटोपला कुठे टाकावं. त्याच्यानंतर पुन्हा तिसरा पॉईंट कोण होता? ह्याचा म्हणजे ते युनिफॉर्म नव्हतं, समजतंय. जे मास होतं ॲटॉमिक मास ते युनिफॉर्म कुठंच नव्हतं. आणि चौथं जे होतं ते हायड्रोजन आणि हायड्रोजनची करेक्ट पोझिशन कुठे द्यावी, ग्रुप नंबर 1 मध्ये द्यावी का 7 मध्ये द्यावी, त्यासाठी तो कन्फ्युज होता. तर हे सगळे ड्रॉबॅक्स होते ते रिमूव्ह केले. फक्त एक जे हवेअर द ambiguity about the position of hydrogen not removed even the modern periodic table. आता जे हायड्रोजनची पोझिशन जी होती तर त्याने ग्रुप नंबर 1 मध्ये त्याला ठेवलं, ते काही रिमूव्ह केलं नाही. कारण ॲटॉमिक मास हायड्रोजनचं 1 असल्यामुळे त्याने 1 नंबरला त्याला ठेवलं. ग्रुप नंबर 7 बरोबर पण तो कंपाऊंड तयार करतोय, ग्रुप नंबर 1 मध्ये पण बरोबर पण कंपाऊंड तयार करतोय. म्हणजे त्याच्या केमिकल फिजिकल प्रॉपर्टी दोन्हीकडे पण मॅच होत्या. पण ॲटॉमिक नंबरवर त्याने जसं त्याचा ॲटॉमिक नंबर होता तसं त्याला ग्रुप नंबर 1 मध्येच त्याने काय केलं? ठेवलं, समजतंय. आता पुढे आहे वी सीन दॅट द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशन ऑफ ॲटम वे in which the electron distributed in the shell around the nucleus and it determined by the total number of electron in it and the total number of electron atomic same as the atomic number. आता जेवढे तुमच्या आता हे शेल आहे, आता सोडियमचा एक्झाम्पल धरा बघा. पहिल्या शेल मध्ये किती असणार आहेत? 2 इलेक्ट्रॉन असणार आहेत. दुसऱ्या ह्याच्यामध्ये 8 असणार आहेत, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 आणि शेवटला 1 असणार आहे. तर हे त्याचा ॲटॉमिक नंबर किती? 11. आणि हे 11 म्हणजे जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन असतात तर ते काय असतात? त्याला आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो. आणि ॲटॉमिक मास कशाला म्हणतात? नंबर ऑफ प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, तर त्याला ॲटॉमिक मास म्हणतो. आता ॲटॉमिक नंबर आहे तर जेवढे त्याच्यामध्ये, आणि हे आपण बघितलंय शेल असतात, KLMN शेल असतात, आणि जेवढे त्याच्या न्यूक्लियसमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन असतात तर त्याचा ॲटॉमिक तो नंबर असतो. आणि ॲटॉमिक नंबरवर त्यांनी काय केलंय? इलेक्ट्रॉनला प्लेस केलंय टेबलमध्ये. आणि the relation between the atomic number of element and the electronic configuration clearly seen in the modern periodic table. आता हे तुम्हाला म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आणि ॲटॉमिक नंबर काय याचं रिलेशन तुम्हाला ह्या टेबलमध्ये दिसते, त्याचं समजतंय. आता हे झालं तुमचं मॉडर्न पिरियड टेबल आपला. आता ह्याच्या बघा आपण ग्रुप नंबर म्हणजे काय केलं? मॉडर्न पिरियड टेबल कंटेन 7 हॉरिझॉन्टल रो इज कॉल्ड द
पिरियड 1 to 7. आता आपण किती किती रो आहेत आडव्या 1 ते 7, म्हणजे 1 पासून ते 7 पर्यंत ज्या आडव्या रोज गेल्यात तर त्याला काय म्हणतात पिरियड्स. तर हे मॉडर्न पिरियड टेबल मध्ये असे 7 पिरियड्स आहेत. आणि त्याच्यानंतर सिमिलरली 18 वर्टिकल कॉलम दिस टेबल आर ग्रुप 1 to 18 आर इन द पिरियड ग्रुप रिझल्ट फॉर्मेशन ऑफ बॉक्स. आता बघा, आता इथं म्हणजे हॉरिझॉन्टली वर्टिकली किती कॉलम्स आहेत 18, समजतंय. आणि प्रत्येक बॉक्स मध्ये प्रत्येक एलिमेंटला काय केले प्लेस केले. अँड atomic number are serial indicate the upper part of the box, each box corresponding the place in the one element. आणि प्रत्येक बॉक्स मध्ये एकच एलिमेंटला काय केले प्लेस केले. Part from 7 rows, 2 rows are 7 separately bottom of the periodic table is called the lengthenite series and actinide series. आता असे जे मॉडर्न पिरियड टेबल आहे तो 4 ब्लॉक्स मध्ये डिवाइड झाला आहे. पहिला एस ब्लॉक, दुसरा पी ब्लॉक, तिसरा एफ ब्लॉक आणि डी ब्लॉक. आणि जो आता तुमचा एफ ब्लॉक आहे त्याच्यामध्ये लॅन्थेनाइट आणि ऍक्टिनाइट सिरीज आहे. आता लॅन्थेनाइट सिरीज म्हणजे काय, इग्निशन डिव्हाइस, ग्लास आणि ऑप्टिकल फिल्टर ह्याच्यामध्ये त्याला वापरला जात आहे. आणि ऍक्टिनाइट सिरीज जे आहे तुमचे जे न्यूक्लिअर वेपन्स, न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स, तर ती म्हणजे ह्याला हायर एनर्जी सोर्स पण म्हणत आहे. तर त्याच्यामध्ये ऍक्टिनाइट हा सिरीजचा वापर करत आहे. तर हे सगळी बॉटमला आहे, म्हणजे लेफ्ट साईडला एस ब्लॉक आहे, राईट साईडला पी ब्लॉक आहे, मिडलला डी ब्लॉक आहे आणि बॉटमला ए ब्लॉक आहे. तर अशा प्रकारे हा मॉडर्न पिरियड टेबल जो आहे 7 ब्लॉक्स मध्ये काय झालाय, 4 ब्लॉक्स मध्ये डिवाइड झालाय. समजतंय, असे 4 ब्लॉक्स आहेत. म्हणजे लेफ्टला एस ब्लॉक आहे, राईटला पी ब्लॉक आहे, मध्ये डी ब्लॉक आणि शेवटला ए म्हणजे बॉटमला ए ब्लॉक. आणि त्याच्यामध्ये इथं लॅन्थेनाइट आणि ऍक्टिनाइट सिरीज आहे. इथं ट्रान्झिशन एलिमेंट आहे ज्यांचा मेल्टिंग पॉईंट, आता ह्याला हे खूप हार्ड असतात, ज्यांचा मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट हाय असतो. आणि दिस ट्रान्झिशन एलिमेंट बिटवीन द एस ब्लॉक आणि पी ब्लॉक, पी ब्लॉक आणि एस ब्लॉकच्या मध्ये थे, समजतंय. आणि ज्याचा मेल्टिंग पॉईंट हाय, त्यांची डेन्सिटी हाय असते, हार्ड असतात. आणि ह्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट सुद्धा म्हणलं जातं. कारण का, तर इलेक्ट्रॉन्स ते देतात दुसऱ्यांना, तर त्यामुळे त्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट सुद्धा म्हणत आहे. आणि जेवढे तुमचे पी ब्लॉक पासून म्हणजे जे मध्ये झिगझॅग लाईन गेली, तर झिगझॅग लाईनचे जेवढे इकडचे आहेत, मग एस ब्लॉक असेल, डी ब्लॉक असेल किंवा ए ब्लॉक, तर हे सगळे कोण आहेत मेटल्स आहेत. समजतंय. त्याच्या पलीकडल्या साईडला सगळे नॉन मेटल्स आहेत. आणि मध्ये झिगझॅग लाईनवर कोण आहे मेटलॉइड आहे, ज्यांच्या अर्धे प्रॉपर्टीज मेटलच्या आणि अर्ध्या प्रॉपर्टीज नॉन मेटल आहेत. असे मेटलॉइड तयार झालेत. आता बघा इथे दिलं काय दिलंय, and there are the 118 boxes periodic table including the 2 series. It means the 118 place element modern periodic table. Very recently formation of few element was established experimentally. Therefore the modern periodic table now completed period all the 118 elements are now discovered. त्या 108 एलिमेंट डिस्कवर झाले आणि प्रत्येक एलिमेंटला प्रत्येक सेपरेट बॉक्स दिलाय आणि असे 4 ब्लॉक्स करून त्या एलिमेंट्सला प्लेस केले बरोबर त्याच्या ॲटॉमिक नंबरवर. आणि त्यामुळे ह्याला प्रत्येकाने एक्सेप्ट केलंय. आणि फक्त हायड्रोजनचा जो जे ग्रुप नंबर 1 मध्ये होता, तर तेच फक्त त्याची पोझिशन ही ठेवली तिथंच. आणि बाकीचे जेवढे डिमेरिट्स होते मेंडल्सच्या पिरियडमध्ये, तर सगळे रिमूव्ह करून त्याला नवीन एक टेबल तयार केला त्याने आणि प्रत्येकाला ॲटॉमिक नंबरवर काय केलं प्लेस केलं. आणि एंटायर पिरियडिक टेबल डिवाइडेड इनटू 4 ब्लॉक्स, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड ए ब्लॉक. आता तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. आणि एस ब्लॉक मध्ये अल्कली मेटल्स आहेत. आता अल्कली मेटल्स का म्हणतात ह्याला, हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. त्याच्यानंतर पुन्हा ह्यांची व्हॅलेन्सी बघितली तर आउटर मोस्ट शेल मध्ये ह्यांच्या एकच इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे. आता इथं बघा इलेक्ट्रॉन कॉम्प्रेशन जर ड्रॉ केलं तर इथं एकच आहे हायड्रोजनचा, लिथियम 2 1, सोडियम 2 8 1. मग ह्या आउटर मोस्ट शेल मध्ये काय एकच इलेक्ट्रॉन्स आहे. म्हणजे खाली ज्यावेळेस आपण डाऊन द ग्रुप जायला लागलोय तर त्यावेळेस काय लागल्यात शेल इन्क्रीज व्हायला लागल्यात. समजतंय. पण ॲटॉमिक नंबर एक न ऍज इट इज राहिलाय, ॲटॉमिक नंबर ऍज इट इज राहिलाय, पण शेल इन्क्रीज व्हायला लागल्यात. म्हणजे आणि त्याला आणि ह्या जे अल्कली मेटल्स आहेत तर त्यांना काय म्हणत आहे मोनोव्हॅलेन्सी पण म्हणत आहे. कारण का, तर ह्यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन्स आहे, तर त्यामुळे त्यांना मोनोव्हॅलेन्सी म्हणत आहे. आणि ग्रुप नंबर 2 आहे अल्कली अर्थ मेटल्स आहेत. आणि हा सुद्धा कोण आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत. आणि ज्यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता बघा बेरिलियम 2,2, मॅग्नेशियम 2 8 2 आणि तिसरा कॅल्शियम 2 8 8 आणि 2. म्हणजे ह्याला डाय व्हॅलेन्स असं म्हणत आहे, कारण प्रत्येकाच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. समजते. आणि ज्यावेळेस आपण खाली जातोय तर त्यावेळेस शेल एक ऍड होतात त्यात. आणि जे व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते एज इट इज राहतात ग्रुप नंबर 1 मध्ये. ग्रुप नंबर 2 मध्ये पण 2 राहतात. समजते. आणि ज्या वेळेस आपण लेफ्ट कडून राईट कडे जायला लागलोय
तर त्याचा ॲटॉमिक नंबर काय लागलाय इन्क्रीज व्हायला 1 न. समजतंय? म्हणजे व्हॅलेन्सी शेल तेवढ्याच राहतात पण ॲटॉमिक नंबर 1 न इन्क्रीज व्हायला लागलाय. आता तुम्ही जर फॉर एक्झाम्पल बघितलं लिथियमचा किती होता बघा 2च शेल आहेत. इथं 1 आणि इथं 1. आता इकडं आता शेलची व्हॅलेन्सी शेल तेवढ्याच राहिल्यात 2च शेल आहेत पण ॲटॉमिक नंबर 1 न इन्क्रीज झाला इथं. समजतंय? इथं 2 इलेक्ट्रॉन्स आले. परत आपण आणि पुढे गेलो बोरॉनकडे तर इथं 2च पहिले आणि इथं 3 म्हणजे शेल म्हणजे शेल जे आहेत ऍज इट इज राहिल्यात सेम राहिल्यात पण ॲटॉमिक नंबर काय 1 न वाढायला लागलाय. कधी लेफ्ट कडून राईट कडे झाल्यावर आणि डाऊन द ग्रुप जायला लागला तर शेल वाढ इन्क्रीज झाल्यात आणि जे ॲटॉमिक नंबर असतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आउटर मोस्ट शेल मध्ये तो एकच राहिलेत. समजतंय? दुसऱ्या ग्रुपमध्ये 2 राहिलेत. तर असं आपण कम्पेअर करू शकतो. समजतंय? आता परत पुन्हा हे आणि ट्रान्झिशन एलिमेंट पण तुम्हाला सांगितलंय की ट्रान्झिशन एलिमेंटला आणि झिगझॅग लाईन ड्रॉ द पी ब्लॉक प्रेडिक्टेबल 3 ट्रेडिशनल टाइप्स ऑफ एलिमेंट कॅन बी क्लिअरली सीन द मॉडर्न प्रेडिक्टेबल हेल्प ऑफ झिगझॅग लाईन. आता तुम्हाला 3 प्रकारचे एलिमेंट दिसत. कोणकोणते? मेटल इकडं राईट साईडला नॉन मेटल आणि मध्ये कोण हे झिगझॅग लाईन गेली का मध्ये ह्या झिगझॅग लाईनवर जेवढे बसलेत तेवढे कोण आहेत सगळे नॉन मेटल्स आहेत. आणि सॉरी मेटलाइट आहेत. त्याला मेटलाइट का म्हणलंय तर कारण का अर्ध्या प्रॉपर्टी मेटलच्यात आणि अर्ध्या प्रॉपर्टी नॉन मेटलच्यात आणि असा एक मेटलाइट ग्रुप तयार झालाय. समजतंय? आणि त्यामुळे हे सगळे ऑल दिस मेटल लाय लेफ्ट साइड झिगझॅग लाईन व्हाईल नॉन मेटल आर राईट साइड. म्हणजे नॉन मेटल सगळे राईट साइडला आहेत आणि इकडे कोण आहेत मेटल्स आहेत सगळे. आणि जेवढे मेटल्स आहेत ते एस ब्लॉक डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक मध्ये सगळे कोण आहेत मेटल्स आहेत. राईट साइडला इकडच्या सगळे कोण आहेत नॉन मेटल्स आहेत आणि मध्ये ज्या झिगझॅग लाईन्सवर कोण आहेत सगळे मेटलाइट्स आहेत. समजतंय? तर हे आपण जर टेबल मी एक्सप्लेन केलाय तुम्हाला तर हे सगळं तेच याच्यामध्ये. समजतंय? हे समजलं का? म्हणजे इथं कोण आहेत अल्कली मेटल, इथं अल्कली अर्थ मेटल्स, इथं ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत, इथं मेटल्स इकडे आहेत राईट साईडला. ह्या झिगझॅग लाईनवर कोण आहे मेटलॉइड्स आहेत. इकडे ह्या झिगझॅग लाईनवर फक्त मेटलॉइड्स आहेत. इकडे राईट साईडला नॉन मेटल्स आहेत. इकडे लेफ्ट साईडला सगळे इथून एस ब्लॉक डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक तर हे सगळे कोण आहेत मेटल्स आहेत. समजतंय? आणि परत पुन्हा इथं जर आपण ग्रुप नंबर 1 मध्ये बघितलं तर ह्याला लक्षात कसं ठेवणार हाय नाही हेलिना के आरबीसी फरार ग्रुप नंबर 1. ग्रुप नंबर 2 बेटा मांगे स्कार स्कूटर बापराजी. समजतंय? ग्रुप नंबर 2 असं लक्षात ठेवायचं. ग्रुप नंबर 13 जो आहे बाल गया इंसान टाकला. ग्रुप नंबर 14 कम सी गर्ल संडे पबजी असं तुम्हाला लक्षात ठेवायचं. ग्रुप नंबर 15 नेपाळ पाकिस्तान ऑस्ट्रेलिया सब भिकारी. ग्रुप नंबर 15. ग्रुप नंबर 16 ओ से तेल पिओ हा ग्रुप नंबर 16. ग्रुप नंबर 17 फर्स्ट क्लास बिर्याणी I8 असं लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतर ग्रुप नंबर लास्ट जो 18 आहे तर त्याला नोबल गॅस म्हणत आहे. नोबल गॅस का तर त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन काय कम्प्लीट आहे म्हणजे शेवटचं ऑक्टेट जे आहे ते कम्प्लीट आहे ना त्यांना द्यायची गरज आहे ना घ्यायची गरज आहे तर त्यामुळे त्यांना नोबल गॅस असं म्हणत आहे. आणि ते हे शेवटच्या ग्रुप नंबर 18 मध्ये आहेत. तर हे 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 नारायण अर्जुन करे झेरॉक्स रामायण. तर असं तुम्हाला ग्रुप मध्ये लक्षात ठेवायचं आहे. आणि हे शेवटला जे आहे ते लेंथ नाईट आणि ऍक्टिनाइट सिरीज आहे तर ह्याचा वेगळा यूज आहे. आणि ह्याला एनर्जी सोर्स सुद्धा म्हणलं जाते न्यूक्लिअर एनर्जी सोर्स कारण ह्यांच्यापासून आपल्याला मग न्यूक्लिअर वेपन्स असतील न्यूक्लिअर पॉवर प्लांट एनर्जी असेल तर ते बनवू शकतो आपण ह्याच्यापासून. आणि अशा प्रकारे तुम्हाला हे जेवढे एक्सप्लेन केलंय लेफ्ट कोण राईट कडताना ॲटॉमिक नंबर 1 न वाढायला लागलाय. डाऊन द ग्रुप झाला तर एक एक शेल वाढत जायला लागली. परत आपल्याला बघितलं ह्या 4 ग्रुप्स मध्ये ह्याचं डिवायडेशन झाले. आणि असं जर तुम्ही पाठ केलं तर तुमचं मॉडर्न प्रेडिक्टेबल पाठ होईल. आणि जे पहिल्या प्रॉब्लेम्स काय होते ह्या तिघांनी ॲटॉमिक मासला इम्पॉर्टंट दिलं कोणी डोबेरेंट राईट न्यूलॉन ऑक्टेट आणि मेंडेल्सनं. आणि ह्याने काय केलं ॲटॉमिक नंबरच ही फंडामेंटल प्रॉपर्टीज आहे एलिमेंटच्या त्यांनी सांगितलं आणि त्याला त्याच्या ह्याच्यानुसार प्लेस केलं. आणि प्लेस केल्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टी पण मॅच झाली आणि केमिकल प्रॉपर्टी पण मॅच झाल्या आणि सगळे ॲज इट इज बसले. आणि फक्त हायड्रोजनची पोझिशन त्यांनी कुठे ठेवली ग्रुप नंबर 1 मध्येच ठेवली त्यांनी का तर त्याचा हायड्रोजन ॲटॉमिक मास 1 आहे तर त्यामध्ये त्याला चेंज केला नाही. आणि मेंडेल्स प्रेडिक्टेबल मध्ये बाकीचे सगळे जेवढे डिमेरिट्स होते ते सगळे त्यांनी रिमूव्ह केले. फक्त हायड्रोजनची प्रॉपर्टी जे हायड्रोजनची जी पोझिशन होती ॲज इट इज त्याला ठेवलं. समजतंय? कारण तो ग्रुप नंबर 7 मध्ये पण मॅच होता ग्रुप नंबर 1 मध्ये पण मॅच होता पण त्याला ग्रुप नंबर 1 मध्येच त्यांनी ठेवलं. एवढंच फक्त त्याला रिमूव्ह केलं नाही. बाकीच्या सगळ्या जेवढे डिमेरिट्स होते ते सगळे त्यांनी रिमूव्ह केले. आणि अशा प्रकारे हे आपलं आज काय झालं मॉडर्न प्रेडिक्टेबल हा पूर्ण बघितला. आता नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला नेक्स्ट 20 एलिमेंटची काय करतो त्याचा ॲटॉमिक नंबर त्याच्यानंतर पुन्हा त्याचा सिम्बॉल कोणता त्याचा ॲटॉमिक नंबर कोणता त्याची व्हॅलेन्सी कोणती त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन कसं आहे तर हे सगळं. आणि
सगळं देतो आणि पहिले 20 ते 30 एलिमेंट तुम्हाला त्याची व्हॅलेन्सी तुम्हाला पाठ करायचं, इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन पाठ करायचं, सिम्बॉल पाठ करायचं आहे. आता नेक्स्ट लेक्चरला ते बघू आपण.